नमस्कार क्लास 8 च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू करतोय मॅथमॅटिक्सचा नवीन जो चॅप्टर कंपाऊंड इंटरेस्ट, यातलं लेक्चर नंबर 1 आहे. कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट तुम्हाला वर्ग 7वी मध्ये असेल आणि कंपाऊंड इंटरेस्ट मात्र 8वी ला आहे. तर दोनच प्रॅक्टिस सेट आहे आणि दोन्ही प्रॅक्टिस सेट मध्ये 3च प्रश्न आहे. ठीक आहे, तर बघूया क्वेश्चन स्टार्ट करूया. कंपाऊंड इंटरेस्ट, त्याचा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर, रेट नेहमी पर्सेंटेज मध्ये असते, नंबर ऑफ इयर्स. काय राहणार लक्षात, फॉर्म्युला एकच, अमाउंट इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. ठीक आहे, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला होता PRN, प्रिन्सिपल, रेट आणि नंबर ऑफ इयर्स. आणि जर तुम्हाला फक्त इंटरेस्ट काढायचे तर अमाउंट मायनस प्रिन्सिपल करून टाका, अमाउंट मायनस प्रिन्सिपल. लक्ष द्या इकडे प्रत्येकाने. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. 3 क्वेश्चन दिलेले. पहिल्या क्वेश्चन मध्ये प्रिन्सिपल 2000 आहे, रेट ऑफ इंटरेस्ट हे 5%, नंबर ऑफ इयर आहे 2 वर्ष. तर याला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युलाच लावून करायचंय. तर बघा प्रिन्सिपल किती आहे 2000, रेट किती आहे 5%, हा पर्सेंट पर एनम, पर्सेंटेज पर एनम, नंबर ऑफ इयर किती आहे 2. तर अमाऊंट काढायची आहे, अमाऊंट काढायची. अमाऊंट इज इक्वल टू द अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. काय काढायचे, अमाऊंट आणि काय विचारलं, कंपाऊंड इंटरेस्ट. लक्ष द्या इकडे, अमाऊंट तर प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू किती रे एन, नंबर ऑफ इयर्स. प्रिन्सिपल किती 2000, 1 प्लस रेट किती 5%, नंबर ऑफ इयर किती आहे 2 वर्ष. 2000 लक्ष द्या, 2000 इंटू हे 5 1 5, 5 2 10 आणि 0 0, 1 प्लस 1 अपॉन 20, 1 अपॉन किती 1 अपॉन 20, याचं काय करू स्क्वेअर. 2000 20 1 20, 20 आणि 1 21, 21 भागिले 20, परत 21 भागिले 20. मग हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, 2 1 2, 2 10, 2 5 10, 21 5, 21 5 किती होणार बघा, 21 गुणिले 5, 21 गुणिले 5 आणि परत 21, हा 21 चा वर्ग 441 आणि गुणिले 5, 5 1 5, 5 चौक 20, परत 5 चौक 20 आणि 2 22. बघा 2205 रुपये आहे का अमाऊंट, बघा 2205 रुपये आहे का. पहिला जो प्रश्न आहे अमाऊंट आहे 2205, तर अमाऊंट द्यायची 2205, किती द्यायची 2205 आणि प्रिन्सिपल किती राहणार, प्रिन्सिपल तर आहेच तुमच्याकडे 2000. हा कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं, काय विचारलं, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय सांगितला मी तुम्हाला, सांगा बोला. कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढणार, तर कंपाऊंड इंटरेस्ट काढणार अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, अमाऊंट, हा अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे 2205, प्रिन्सिपल किती आहे 2000, तर वरचे 205 रुपये काय राहणार कंपाऊंड इंटरेस्ट. 205 रुपये काय कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. कळालं, पहिला प्रश्न कळाला नक्की. हा तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कळालं, प्रिन्सिपल किती होते 2000 रुपये, रेट किती दिले 5%, नंबर ऑफ इयर किती 2 वर्ष. हा फॉर्म्युला टाकला, A इज इक्वल टू P1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन, आणि या फॉर्म्युल्याने सगळं कॅल्क्युलेशन केलं. क्लिअर, काही अडचण कोणाला, चला ठीक, इरेज करू नक्की. अच्छा दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न, असे 3 प्रश्न आहे, पटपट पटपट सॉल्व्ह करायचे आपल्याला. ठीक आहे, बघा काय काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे बघा. पी म्हणजे काय रे, प्रिन्सिपल किती आहे 5000, हा रेट किती आहे 8%, नंबर ऑफ इयर किती आहे 3 वर्ष. फॉर्म्युला काय, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू किती एन. हा अमाऊंट किती आहे, प्रिन्सिपल किती आहे 5000 रुपये, किती 5000, 1 प्लस रेट किती आहे 8%, 8 भागिले 100, नंबर ऑफ वर्ष किती आहे 3, किती आहे 3. आता याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं.
कसं करणार 5000 1 प्लस किती हा आता 8 भागिले 100 जर केलं तर 0.08 येईल 0.08 आणि याचं काय करायचं क्यूब 5000 हा 1 प्लस किती राहणार 1 प्लस 0.8 याचं काय करायचं क्यूब 1 प्लस 0.8 चं काय करायचं क्यूब किती हा जर 1.08 चा क्यूब करून असं जर तुम्ही मल्टिपल केलं 5000 मल्टिपल बाय 108 भागिले 2 शून्य टाकले 100 परत 108 भागिले 100 परत 108 भागिले किती 100 मग किती झिरो कटले हे 2 झिरो परत हे 2 झिरो परत हा 1 झिरो परत हा 1 झिरो परत 5 1 5 5 दोन्ही 10 परत बे 1 बे 5 10 बे चौकी झाले 8 बरोबर आहे आणि नंतर मग हे किती झाले 108 गुणिले 108 108 गुणिले 108 होतात हे 8 एक्स्ट्रा 8 दोन्ही 16 8 आणि 8 16 आणि 1 17 मग 1 मिनिट हा जो कॅल्क्युलेशन आहे 108 चा स्क्वेअर करून टाका काय करणार 108 चा स्क्वेअर 108 चा स्क्वेअर म्हणजे 8 एक्स्ट्रा 8 एक्स्ट्रा 8 8 64 108 मध्ये 8 मिळा 116 11 664 किती 11 664 म्हणजे 108 गुणिले 108 गुणिले 54 भागिले किती आहे 100 भागिले किती 100 मग हे 108 चा स्क्वेअर आला 116.64 वाटल्यास पॉईंट नका देऊ 116.64 गुणिले 54 भागिले किती रे 100 हे 2 पॉईंट इथं सरकवा 116.64 गुणिले 54 116.64 गुणिले किती 54 तर हा जो रिझल्ट येतो 6298.56 6298.56 किती येतो हा काल केलं ना आपण असं काल पण आलं नाही 6000 तिकडे केलं ना आपण 6298.56 हे काय आहे ही फिगर कोणती आहे अमाऊंटची कोणती आहे अमाऊंट मग आता इथं काय काढायचं तुम्हाला इंटरेस्ट काढायचं ना काय इंटरेस्टचा फॉर्म्युला सांगा अमाऊंट मायनस प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे हे 6298.56 प्रिन्सिपल किती आहे 5000 मग 5000 मधून मायनस करा इंटरेस्ट इंटरेस्ट किती येणार 1298.56 1298.56 ठीक आहे हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा हा नोट डाऊन करून घ्यायचा क्वेश्चन नंबर कितवा झाला दुसरा ठीक आहे अच्छा क्लियर ओके आता क्वेश्चन नंबर तिसरा स्क्रीनशॉट काढून घ्या रब करतोय मी प्रिन्सिपल किती आहे 4000 रेट किती आहे हा नंबर ऑफ इयर किती आहे 2 वर्ष फॉर्म्युला माहिती आहे अमाऊंट इज इक्वल टू बोला प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू किती n अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे 4000 1 प्लस रेट 7.5 अपॉन 100 नंबर ऑफ इयर किती 2 4000 हा 100 हा पॉइंट खाली केला तर 1 प्लस 75 भागिले 100 एक झिरो खाली याचं काय करू स्क्वेअर तर हे रिझल्ट किती येणार आहे 4000 1 प्लस 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100 40 याचं काय करू स्क्वेअर तर हे येणार 4000 हा 40 प्लस 3 43 भागिले 40 याचं काय करू स्क्वेअर 4000
इंटू 43 भागिले 40 परत 43 भागिले 40. हे शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा 4 कट, हा 4 कट, 10. ठीक आहे. मग आता 10 गुणिले 43 गुणिले 43 आणि 4 बेदुनी 4 बेपाचे 10. आता 5 गुणिले 43 गुणिले 43 भागिले 2. मग आता इकडे लक्ष द्या. 43 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 4 चा वर्ग 16 आणि 2 18, 1849. म्हणजे 5 गुणिले 1849 भागिले 2. 1849, 9 पाचे 45, 5 चौक 20 आणि 4 24, 8 45 आणि 2 42. 5 नम 45, 4, 5 चौक 20 आणि 4 24, 2. चला 5 नम 45, 4, 5 चौक 20 आणि 4 24, 2, 8 45 आणि 2 42 आणि 5 1 5 आणि 4 9 आपण 2 2 चौक 8 2 सक 12 2 दोन्ही 4 2 दोन्ही 4 2 पाचे 10. 46 22.5 आहे का? आहे. 46 22.5. हे काय? हे काय? इकडे लक्ष द्या. हे अमाऊंट काय? अमाऊंट. मग आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं. कंपाऊंड इंटरेस्टचा काय फॉर्म्युला आहे? बोला. कंपाऊंड इंटरेस्ट अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट 4622.5. प्रिन्सिपल किती? 4000. तर व्याज किती राहणार? 622.5. हे इंटरेस्ट आहे. कोणतं इंटरेस्ट आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. कोणतं आहे? कंपाऊंड. तर हे असे किती प्रश्न सॉल्व्ह केले आपण? हे 3 सॉल्व्ह केले आणि लगेच 2 लगेच करून देतो मी तुम्हाला. ठीक आहे. लक्ष द्या इकडं. याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. आता बघा. समीर राव has taken the loan 12,500. Samir Rao has taken a loan of rupees 12,500. प्रिन्सिपल किती आहे? 12,500. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 12%. रेट किती आहे? 12%. नंबर ऑफ इयर किती आहे? 3. इंटरेस्ट कंपाऊंड एन्युअली. देन हाऊ मेनी रुपीज शुड बी पे टू क्लिअर हिज लोन. आता 3 वर्षानंतर किती रुपये द्यावा की याचं लोन नील होऊन जाईल? म्हणजे 12,500 रुपये व्याजाने पैसे घेतले 12% दराने आणि 3 रुपये शेकडा, म्हणजे 3 वर्ष 12 रुपये शेकडाने. मग फॉर्म्युला आहे अमाऊंटचा. काय फॉर्म्युला आहे? प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू किती? एन. मग अमाऊंट किती आहे? प्रिन्सिपल किती आहे? 12,500. 1 प्लस रेट किती आहे? 12%. 12/100. नंबर ऑफ इयर किती आहे? 3. अमाऊंट जे आहे ना 12,500 आणि 100 आणि 1 किती झाले? 100 1 100 आणि 12 112 भागिले 100. याचं काय करू? क्यूब. मग अमाऊंट इज इक्वल टू 12,500 गुणिले 112 बाय 100 परत 112 बाय 100 परत 112 बाय 100. हे जर कॅल्क्युलेशन केलं, हे 2 0 कट, हे 2 0 कट, 25 5 125, 25 चौक 100. अजून काही कट होता का बघा? बेदोनी 4, बे 5 10, बे 1 बे, बे 1 12, परत बे 1 बे, बे 3 बेदोनी 4, बे 8 16. म्हणजे गुणाकार राहणार 5 गुणिले 28, 5 गुणिले 28 गुणिले 112 परत गुणिले 112 भागिले किती? 100 भागिले किती? 100. या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर 5 1 5, 5 दुनी 10, 20 झाले. 20 झाले ना? 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28. बरोबर आहे. अच्छा. मग आता राहिलं काय? 7 गुणिले 112, 7 गुणिले 112 भागिले किती? 5. हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही
तर तुमची जी अमाऊंट आहे ती साधारणतः 17,561.6 17,561.6 किती येणार आहे? सगळं कॅल्क्युलेशन केलं तर आता वेळ कमी असल्यामुळे मी डायरेक्ट लिहितो आता, चालेल ना? किती? 17,561 पॉईंट किती? 6. मग हे अमाऊंट आहे, ही काय अमाऊंट. आपल्याला काय पाहिजे? इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. तर कंपाऊंड इंटरेस्ट जर विचारलं तर अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे? 17,561.6. प्रिन्सिपल किती? 12,500. कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं नाही, परंतु मग आपण एक्स्ट्रा करतोय. 17,561.6 आणि 12,000 किती रे? 500. 606.160. मधून 2 गेले 5 आणि 5,061.6. कंपाऊंड इंटरेस्ट किती? 5,061.6 रुपीज. ठीक आहे. पण प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? फक्त कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं. काय विचारलं? किती आलंय? 17,561. 17,561 बरोबर आहे. अच्छा, आता शेवटचा प्रश्न बघूया आणि नंतर हे लगेच फायनल होऊन जाईल. ठीक आहे, 2च मिनिटात सॉल्व्ह करतो. स्टार्ट अ बिझनेस शालाका हॅज टेकन टू लोन ₹8,000. लोन किती रुपयाचं घेतलं? प्रिन्सिपल किती आहे? 8,000 रुपयाचं. रेट ऑफ इंटरेस्ट % पर एनम 10.5%. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10/1/2%. त्याला कसं लिहायचं माहिती का? 9 दोन्ही 20. 20 आणि 1 किती झाले? 21/2. 9 दोन्ही 20. 20 आणि 1 21. 21/2 भागिले 100. मग याला कसं लिहिणार? 21/2 गुणिले 100 म्हणजे 21 भागिले 200. काय लिहिणार? कसं लिहिणार? 10.1/2% ना. 10.5. 9 दोन्ही 20. 20 आणि 1 21. 21 भागिले 2 आणि हे 2 खाली आले 200 झाले. नंबर ऑफ इयर किती आहे? आफ्टर 2 इयर्स. किती वर्ष? 2 वर्ष ना. काय फॉर्म्युला आहे अमाऊंटचा? प्रिन्सिपल 1 प्लस रेट अपॉन नंबर ऑफ इयर्स. अमाऊंट किती आहे? प्रिन्सिपल किती आहे? 8,000. किती? 1 0 जास्त घेतला. ठीक आहे. 1 प्लस रेट किती आहे? 21 भागिले 200. नंबर ऑफ इयर किती आहे? नंबर ऑफ इयर किती आहे? 2 वर्ष. नंबर ऑफ इयर किती आहे? 2 वर्ष. चालेल ना असं? चला ठीक आहे. आता ही अमाऊंट 8,000 हे किती झाले? 8,000. आणि 200 का 200 प्लस 21. 221 भागिले किती? 200. 221 भागिले 200. याचं काय करू? स्क्वेअर. मग 8,000 गुणिले 221/200 परत 221/200. किती 0? 2 0. हे कट. परत 1 0. हा कट. नंतर 2 का 2 2 चौक 8. 4 1 4 4 5 20. 221 गुणिले 221 भागिले 5 तर मग 5 चौक 20. किती उरले? 5 चौक 20. 2 उरले का? परत 5 चौक 20. किती उरले? 1. मग किती? 1 उरले 10 होतील. 5 2 10. 5 2 10. 44.2 गुणिले 221 करून पहा. 44.2 गुणिले 221. 221. 2 1 2 4 4 प्लस बेदुनी 4 बेदुनी 4 4 2 8 4 2 8 प्लस बेदुनी 4 4 2 8 4 2 8. हे 2 4 आणि 4 8 8 4 12 12 4 16. हा चल 1 8 9 16 आणि 1 17 8 आणि 1 9. किती पॉईंट आहे? एकच आहे का? 9,768.2 आहे का? आहे. अमाऊंट किती आलं? 9,768.2. अमाऊंट किती आहे? 9,768.2. आता फक्त इंटरेस्ट काढायचं. काय काढायचं? इंटरेस्ट म्हणजे काय? अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आली? 9,768.2 आणि प्रिन्सिपल किती होतं? 8,000. मग 9,000 मधून 8,000 गेले 1,768.2.
हे काय इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट किती रुपये 1768.2 1768.2. अशा पद्धतीने आपली पहिली प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेली आहे. कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज, इथे ही एक्सरसाइज कंप्लीट झाली. इथून तुम्ही घरी जाऊन व्यवस्थित अभ्यास करा. ओके, धन्यवाद. स्टॉप करू.